आपण विशेष उल्लेख चालू करतोय। सभापती महोदय, मी मनापासून आपलं धन्यवाद देऊ। निदान तुम्ही तरी आमचं ऐकताय। गेले 2 तास आम्ही बोलतोय, कोणी बोलत नव्हतं। मी फक्त प्रथा परंपरावर बोलणार आहे। मी काय नियमावर जात नाही। आता नियमावर जाऊन काय होत नाही माहिती आहे मला। एवढंच कळत नाही, 2 मिनिटं मला एवढंच कळत नाही, या सभागृहामध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही ज्या वेळेला हरकत घेतली त्याचं रुलिंग द्यायला पाहिजे नव्हतं। आपण रुलिंग दिलं नाही। काल अविश्वासाचा ठराव नामंजूर केला। आज अचानक कुठल्याही या असलेल्या कामकाजावर न दाखवता आपण लगेच विश्वासाचा ठराव आणला। तुम्ही घाबरताय। आता सरळ आरोप आहे, कारण ही चर्चा होऊ नये आणि या चर्चेच्या माध्यमातून या असलेल्या सदनामधून कशा पद्धतीने चुकीचं कामकाज चाललेलं आहे, कसा पदाच्या बाबतीमधला आमचा चर्चा करून आम्ही जे काय आरोप करणार होतो त्याची चर्चेला सरकार घाबरलं असं माझं स्पष्ट मत आहे। मला एकच सांगायचं आहे की आपण ज्या 23 खाली चर्चा आणली त्या चर्चेमध्ये या ठिकाणी माहितीच नाही, एका अचानक कुठली तरी चिठ्ठी येते आणि लगेच तिथे सभागृहामध्ये ती मांडली जाते आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडली गेली। कुठल्या रूल प्रमाणे आली? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये ठराव मांडू शकतो का, हाच आमचा प्रश्न होता। मग आम्हाला रुलिंग तरी द्यायचं। या सदनाचा एक उच्च दर्जा आहे आणि या सदनामध्ये चर्चा होतात, नियम होतात, त्याची बाहेर चर्चा होते। आज ही चर्चा बाजूला ठेवून कोणाला तरी पाठीशी घालायचंय, कोणाला तरी वाचवायचंय आणि कोणाच्या बाबतीमध्ये चर्चाच होऊ नये म्हणून हे कामकाज केलेले आमचा आरोप आहे। आमचं म्हणणं आहे की आम्ही मागितलेल्या न्यायासाठी तुम्ही न्याय द्यावा आणि जर तो देत नसाल तर लोकशाहीचा खून केला असं म्हणणं आमचं आहे। आम्ही तुमचा निषेध करतो। विशेष उल्लेख चालू करतोय, विशेष उल्लेख चालू करतोय, विशेष उल्लेख चालू करतोय, विशेष उल्लेख चालू करतोय। चला विरोधी पक्ष नेते